आज माझी पृथू खूप रडत होती कारण तिला करायचा होता मेकअप. मी तिला नऊवारी घातली, पण त्याच्यावर तिला मेकअप करायचा होता आणि मेकअप मी तिचा करायला सुरुवात केली. मेकअप अशासाठी की गावात होती हळद आणि हळदीला खेड्यागावात कसं असतं की पूर्ण गाव जात असतं, पूर्ण गावातल्या महिला हळद लावण्यासाठी जात असतात. तुम्ही पाहू शकता अशी तयार झालेली आहे माझी पृथू. जे साहित्य माझ्याकडे थोडंफार उपलब्ध होतं, मी त्याच्यातच तिचा मेकअप केला कारण एवढ्या लहान वयात मेकअप म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. तर पाहू शकता तुम्ही किती खुश आणि होऊन आनंदाने तिची जी वापरायची स्लीपर होती तीच तिने घातली आहे आणि आता ती निघाली आहे हळद लावण्यासाठी आईसोबत. अशी ती चालते. तर मला सांगते ती की तू घरी जा आता. मला घरी जायला सांगून ती पुढे जाते. मग मी तिला बाय केलं, तिच्या वडिलांनी तिला बाय केलं आणि त्यानंतर मात्र मग ती सारखी मागे वळून वळून पाहत होती. कन्या सासूराशी जाय मागे परतुनी पाय, अशी तिची अवस्था होत होती. आणि आईला हळदीला जायला उशीर होत होता. बँडही एव्हाना चालू झाला होता. मग आईंनी तिचा हात पकडला पटकन आणि लवकर घेऊन गेल्या कारण तिथे हळदीला उशीर होणार होता. तर अशी माझी पृथू आज तयार झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटले तर ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पहा जाताना किती छान दिसते माझी मराठमोळी.